आता आपली हे जे मोसंबी आहे, मोसंबीले मी व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहून घ्या. हे पाहू शकता. आणि जे आहे मोसंबीचं जे खोड आहे, हे जे खोड आहे आता चालता नाही येऊन राहिलं इथे. हे जे खोड आहे मोसंबीचं, त्या खोडाला तुम्ही माती लावू नका. माती लावू नका, कारण का खोड खराब होण्याची शक्यता आहे. आणि आता बरसातचा टाइम आहे, तर आता तुम्ही काय करा, हे बघू शकता हे पाणी किती येऊन राहिलं. ह्या पाण्याच्या जर तुम्ही मधात जे खोडाले माती जर लावाल, तर तिथं फंगस आणि बरेच असे कीटाणू ते त्याच्यात चढते आणि खोड खराब करते पुरं. आणि डिंक्या रोगही चढते त्याच्यावरच. तर जे तुम्ही माती लावली आहे खोडाले, ते तुम्ही काढून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मी जो व्हिडिओ टाकला ड्रामाचा, 4 किलो चुना आहे, 2 किलो मोठसून आहे, हे एका ड्राम मध्ये मिक्स करा आणि त्याच्यात गाईचं गोमूत्र टाका. आणि एक आपला याचा पुडा टाका, कायचा म्हणते तो, बुरशीनाशकचा, चांगल्या कंपनीचा पुडा टाका, बुरशीनाशक. हे एक दिवस मुरू टाका आणि ते रिंग करून टाका. एका ड्राम मध्ये 2 एकर होते. आता ह्या बगीच्यामध्ये मोसंबीच्या झाडामध्ये 330 झाडं आहे. 330 झाडाले 1 ड्राम बरोबर पुरते. आता आपला ह्या मोसंबीचा प्लॉट पहा, हे पाहू शकता, 1 नंबर झाड आहे. हे पाहू शकता. फक्त जे जे कुचीतच आहे, हे असे झाडं, हे झाडं जराशे हे झाले आहे, तर त्याला मी टाकलाय, तर हे झाडं आता लय जागेवर येऊन राहिले. आता आपण पाहू, ह्या फसणीस यांना बरोबर चालता येऊन राहिलं, त्याच्याने व्हिडिओ बरोबर घेऊन नाही राहिला. हे बघू शकता, ह्या झाडाची कंडिशन पहा तुम्ही किती मस्त आहे. हे पाहू शकता. कुठेही तुम्हाला डिंक्या कोणताही रोग दिसणार नाही, कारण का आपण जे आहे, आता आपण हे पाहू की हे जे झाड आहे,